आज मला शिवसेनेच्या लोकांना विचारायचंय, त्यांच्याच बगलमध्ये उभारलेल्या सय्यद सरांनी धाराशिव नावाने इतका कोडाघात केलाय, धाराशिव नाव होऊ दिलेलं नाही, हे जमतंय का? 50 वर्षात आम्हाला सांगायची गरज नाही उस्मानाबाद जिल्ह्याचा काय विकास झालाय। तुम्ही जे आज पाणी पिता ते आदरणीय राणादादांनी 115 किलोमीटरवरून आणलेलं आहे। रुग्णालयात सीट चालत नाही, याची दखल प्लीज घेतली पाहिजे। खोटं बोल, रिटून बोल। 10 लाख करोडची जमीन तुम्ही 5 रुपयांना 10 रुपये स्क्वेअर फूट नाही घेताय, एकानं तरी सामान टाकायचं, चक्का येता एकमेकावर टीका घेतली। विद्यमान आमदारांनी सूत मिल बंद केलेली आहे, 3000 महिलांचा विकास म्हणून तुम्ही लढाई लागला ना, तुमचे खासदार 5 वर्ष नॉट रिचेबल होते, त्यांच्यात आता सुनबाई खासदार के लो भरना म्हणून म्हणतो की नए बॉटल में बेचे चीज पुरानी फिर भी दिल है हिंदुस्तानी। नमस्कार, मी विशाल परदेशी मंडळी। आपण आलेलो आहोत आधीचं उस्मानाबाद आणि आत्ताच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये। धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यात मी आलेलो आहे आणि कळंबच्या आठवडी बाजारामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत मूड महाराष्ट्राचा। आणि तसं जर बघायला गेलं तर इथे लढत जी आहे ती महायुतीकडनं अर्चना पाटील आहेत, तर महाविकास आघाडीकडनं या ठिकाणी पुन्हा एकदा विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर आहे। त्यामुळे नेमकं कोणाचं पारड जड आहे, कोणाच्या वतीने धाराशिवकरांचा मूड आहे, जाणून घेऊयात या आठवडी बाजारात। माऊली थांबा, धन्यवाद धन्यवाद, तुमच्या निमित्ताने धाराशिवचा आम्ही या ठिकाणी फेरफटका करू शकलो। चला आपण मार्केटमध्ये जाऊयात आणि जरा लोकांशी चर्चा करूयात, जाणून घेऊयात की काय वाटतंय। सुरुवात इथूनच करू। माऊली कुठले? हो का, किती लांब आहे इथून? 6 किलोमीटर। बरं, काय मग आता निवडणुकीचं मूड काय वाटतं तुम्हाला इथं? तुम्हाला ठाऊक असेल ना, ओमराजे उभे आहेत, अर्चना पाटील उभे आहेत, मतदान तर कराल ना? मतदानाचा मत नाही, सध्या काय दवाखाने परेशान काय कोणाला महागाईने परेशान आहे बुवा। ओपनिंग मत ग्रामीण भागातली माणसं आहेत। जाऊयात, बोलूयात काही काकांशी, दादांशी, पुढेही जाऊयात। ओ तात्या, 1 मिनिट, कुठले? लोटा पश्चिम। लोटा पश्चिम, हाँ, होय का? किती दूर आहे तू? 7 किलोमीटर। होय का? मग आता आज बाजारासाठी का? हो, बाजार काय घेणार? काय नाही, भाजीपाला। होय का? हा, होय का? पण मग काय म्हणजे काही वस्तू वगैरे घेऊन जाणार? नाही, भाजीपाला आणि काय दुसरं। काय शेतकरी का तुम्ही? हो, शेतकरी। बर 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 बर, काय सध्या आहे का? ठीक आहे, हो, ठीक आहे। होय ना? चाललंय काय वातावरण इथं? काय मूड आहे, अंदाज काय तुमचा? काय नाही, आता काय मग शेतकऱ्याला काय माहित असतं साहेब। पण ओमराजे येत आहेत का पुन्हा म्हणजे अर्चना पाटील लागतात काय नेमकं? ओमराजे येतील ना? येतील का? येतील। का बा? आता काय कामावर असताय आपापल्या ह्याचे। होय का? हा, पोचलेत तुमच्यापर्यंत म्हणजे? हो, पोचले। भेटी गाठी झाल्यात हो, तुमच्या? झाल्या. झाल्यात, काका भेटलेत ते आपल्याला, होय ना? आणखीन चला पुढे जाऊ, होय ना? हो नमस्कार, इथलेच का? कळंब मधलेच? बरं, हाय उकाडा वाढलाय, हा या ना थोडंसं साईडला। मला काय म्हणायचं, केंद्राच्या यादीमध्ये उस्मानाबाद जिल्हा मागास म्हणून 3 क्रमांकावर आहे। फार भूषणाव आहे का हे? काय मागास म्हणून 3 नंबरवरती? भूषण नाही ना हे? 3 नंबरवरती, पहिल्यापासूनच 3 नंबरवर। हा, उस्मानाबादला काही मागासले पण त्याचं दूर झालंच नाही। काय करायला पाहिजे त्यासाठी? राजकारण लोकच काम आहे। होय, बरं बरं, आता जाहीरनामे प्रसिद्ध झाले भाजपचे, काँग्रेसचे। मग मला तुम्हाला विचारायचंय, जाहीरनामा वाचून मतदान कराल की उमेदवाराकडे पाहून मतदान कराल? उमेदवाराकडे। कोण आहे इथं? ओमराजे, राणादादा आहेत आपले, त्यांच्या सौभाग्यवती आहेत। मग काय तुमचा अंदाज? अजून सांगता येत नाही नाही का? अशी अवस्था निवडणूक जाणवते का निवडणूक? नाही जाणवत। अजून निवडणूक जाणवत नाही म्हणतात ते। 20-25 वर्षापूर्वी शिवसेनाच येत होती इथं, हा, तर असा अंदाज आहे की शिवसेनाच लागणार, बर कारण ओमराजे केलं चांगलं काम त्यानं। बर, ते होते सगळ्यांच्या संपर्कात होते, सगळ्याच्या संपर्कात होते। भेटणारा खासदार भाऊ असं हो. गणित असतं, काही पक्षाच्या चिन्हाकडे पाहून, काही उमेदवाराकडे पाहून, वेगवेगळे आहे सगळं काही। त्याच्यामुळे या आठवडी बाजारामध्ये वेगवेगळी मतं जाणून घ्यायला मिळतात। हा, कुठले? कळंबचे का? बर, काय अंदाज निवडणुकीचा? निवडणुकीचं नाही काय सांगणार बा, काय कळत नाही म्हणले, आम्हाला बोलायचंच नाही म्हणले।
हळूहळू जसं पुढे आलं तसं आठवडी बाजारात ग्रामीण भागात आपण पाहिलं तर कपड्यापासून तर अगदी घरच्या जेवणासाठी लागणाऱ्या मसाल्यापर्यंत सगळेच प्रकारचे पदार्थ मिळतात. लांब लचक असा हा कळंबमधला आठवडी बाजार आहे. हा इथलंच का? हा कोण गावचे? ऐकू येत नाही का? निवडणूक हा मतदान करता का? मतदान करता मतदान कोण निवडून येईल? काकाचा ऐकण्याचा प्रॉब्लेम आहे. हा चला हा काय म्हणले? मोदी येतोय मोदी. दुसरं कोण नाही? नाही का नाही? नाही येत. नाही नाही मोदीने यशस्वी केली. होय का? हा हा नंबर 1 होय एकदम. मोदी एकदम. बरं तुमचा काय मूड व्हायलाय? मूड आमचं काय नाही. हा आमची शेतकऱ्याची पेन्शन, हा. आमचं अनुदान हा. आणि विमा बस ही शेतकऱ्याला भरपूर दिले. होय हो सांगून द्या कॅमेरा समोर बघून. सांगते काय बघा. हा काय कोण यायलाय? विमा मोदी. मोदी हा बस ते म्हणले मोदी दुसरं काय नाही म्हणले. हा गल्ली आतमध्ये मोठा भाजी बाजारही दिसून येतो. मावशी काय होय का? हा काय भाव लावला कसा? 50 रुपयाला हिळा 200 रुपयाला 200 रुपयाला परवडतं का? परवडतंय. होय का? आठवडी बाजारात होतो धंदा? एवढा नाही होत. मग दिवसाकाठी किती नाही तर घरी पैसे किती हातात पडतात? गुंतवणूक वगळून हातात हा. 400 रुपये पडतात. पडतात का? होतंय सगळं व्यवस्थित? नाही होत. नाही होत. जमत नाही ना आता पूर्वीसारखं. नाही. हा घरी सांभाळायचं इथे काम करायचं. हा. कुठल्या गावच्या? तिथलंच कळम. कळमचेच का? हा. बरं काय कोण निवडून येत आहे इथं उस्मानाबाद मध्ये आपलं धाराशिव मध्ये? आता कोण कोण हा ओमराजे येत आहेत का अर्चना पाटील येतात काय वाटतं तुम्हाला? काय आता काय म्हणावं सर. होय ना. मी घेऊन जाऊ का एखादा? घेऊन जाऊ. कुठला घेऊन जाऊ? कोणचं बी घेऊन जाऊ. द्या मला एखादा हातात दाखव बरं. हा हे मेहनतीचं चिन्ह आहे मंडळी. आणि ही मेहनत या मेहनतीला न्याय देणारा मनुष्य जो काम करतोय तोच निवडून येईल असं जनता अप्रत्यक्षरित्या सांगते. घ्या मावशी धन्यवाद. चला पुढे जाऊया. हाय गड्या गरमागरम मिरच्या जोरदार. आठवडी बाजारात आल्यानंतर लोक असे जिन्नस आपल्या घरी सुद्धा घेऊन जातात. हाऊस असते इथंही खातात, पोराबाळांना घेऊन जातात. आजही ग्रामीण भागात आपल्या घरच्यांसाठी वेगवेगळे पदार्थ नेण्याचा हा गोडवा इथे दिसून येतो आणि यालाच आठवडी बाजार म्हणतात. हा तात्या काय मिरचीची भजी काय काय प्लेट लावली? 40 ला पाव. हा 40 रुपये पाव. 40 रुपये पाव किलो. बर इथलंच का? हो इथलेच. काय मतदानाचं काय निवडणुकीचं वातावरण वाटतंय? बरं आहे ना. हा बरं आहे. बरं आहे काय? सगळं काय बरं आहे? कोण निवडून येतंय? काय सांगते? बर 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 काकाशी बोलू जरा. पुढे या बाजूने येतो मी. काय काय तयार आहे? हे त्यांचा आहे. मी शेतकरी माणूस आहे. अच्छा शेतकरी माणूस काय घ्यायला आले? हे सप्त्याची पंगत असते म्हणून जिलबी नाही आलो. अच्छा हा जिलबी न्यायला आले सप्ताची पंगतसाठी. हा, किती नेणार? 10 किलो न्यायची. 10 किलो जिलबी. हा पंगत सप्त्याची किती लोक जेवतात? 200. 200 हा. 200 लोकांसाठी. हा. बर काय वाटतं हे धाराशिव मध्ये कोण निवडून येतं? धाराशिव मध्ये काय जे आरक्षणच्या बारीत उचलेल त्याला द्यायचं मतदान. आरक्षणाचा हा, मुद्दा. मराठी. हा हा ज्यांनी आरक्षणाला सोबत केली मराठा आरक्षणाला त्यालाच द्यायचं. त्यालाच द्यायचं. हा भाजपला नाही. नाही हळूहळू मराठवाड्यात आपण पाहिलं हिंगोलीपासून आरक्षणाच्या मुद्द्याला सुरुवात झाली आणि धाराशिवमध्ये आठवडी बाजारात आपल्याला आरक्षणाचा मुद्दा प्रामुख्याने दिसून येतो. हा माऊली तुमचा काय अंदाज? हा ते म्हणले भाजपने बुवा जो मराठा आरक्षणाला सोबत करतोय तोच. हा जरांगे पाटील सांगते ती. अच्छा ठरवून टाकलं. हा मी म्हणलं बुवा धाराशिव मध्ये कोण निवडून येत आहे? हा भाजप येणार. होय भाजप निवडून येणार. ते म्हणले बुवा मराठा आरक्षणासोबत नाही 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 भाजपच निवडून येणार. ज्याचा आपला फायदा करतोय. हा आज पगारी आम्हाला त्यांनी केल्या. हा. मोदी सरकारने पगार केल्या आम्हाला. बर. हा शेतकऱ्याला पगार केल्या, हा निराधाराला केल्या, सर्व बाळाला केल्या. जे आपला फायदा करेल त्याला आम्ही मतदान करणं बहुमत करून भाजप निवडून येणार आम्ही. बर 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 होय का? होय का? बर 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 भाजप निवडून ये असं म्हणतात ते. हा त्यामुळे हे वेगवेगळे जिन्नस चिवडा आहे जिलेबी आहे त्यातला आपण काही चाकलं नाही म्हणा पण जरा
मस्तपैकी जोरदार आहे सगळे काही आणि लोक आपली मतं व्यक्त करतात. बघा ना, प्रामुख्याने धाराशिव जिल्ह्याच्या बाबतीत पुन्हा एकदा शेतकरी, कमी पाऊस, उत्पादन असे सगळे वेगवेगळे प्रश्न असताना खरं तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन देखील लोक अगदी प्रकर्षाने बोलताना दिसतात. हा माऊली, काय अंदाज धाराशिवच्या? ओमराजे येत आहेत का अर्चना पाटील? काय हा काहीच बोलायचं नाही. हा हे पुढले एक आपले उत्साही कार्यकर्ते बोलायचं म्हणतात. हा उत्साही माणूस, हा हातात दोर पकडून. अख्ख्या उन्हात पाऊस पडायला लागलाय पण ओमराजे निंबाळकर निवडून येणार. होय का? येणार म्हणलं की येणार 100%. बरं, तुम्ही भाजप काँग्रेसचा जाहीरनामा वाचला का? काय वाटतं? काय नाही ते पडले आता. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला लोंढा. हा. मामाने दिला हुंडा आणि बापाने केला आहेर. हा. आणि ह्यांच्या नाशक्या पाय आम्ही सोडलं माहेर. येणार बीजेपी एकदा. नाद नाही करायचं म्हणले. हा करायचा. ए, तिकडून पण आवाज आहे आपल्याला. हा चाचा जोरदार आहे. नाही बोलणार चाचा. काय मग काय आहे? मसाले सगळे. मसाला, मिरची मसाला, आठवडी बाजार आहे, कळंब तालुक्याचा बाजार आहे आमच्या आज. हा बर, होतोय का धंदा? हा, धंदा होतोय, सगळं व्यवस्थित चालू आहे. त्यांनी म्हणून दाखवलं जोर आहे म्हणला. कशाचा? कोणाचा जोर आहे? आमच्याकडे ओमराजे साहेब निंबाळकर, ओमराजे निंबाळकर साहेब. दुसरं कोण नाही? दुसरं कोणी येऊ शकत नाही. बर. 101% पहिल्यापेक्षा 50,000 लीड जास्त भेटणार ओमराजेला. बर, 50,000 मतांना पहिल्यापेक्षा जास्त येणार आहे ओमराजे. पण लोक तर अर्चना पाटील म्हणतात. नाही होऊ शकत नाही तसं. आम्ही टाकल्यावरच येणार आहेत ना. होय का? आमचं पूर्ण समर्थन ओमराजेला आहे. काम केलं म्हणताय? काम 101% केलेलं आहे आमच्याकडे. बार रोक ठोक छाती ठोकून हात आटून. हा ते म्हणलेत बुवा, दुसरं कोण नाही. चाळणी होय ना? 10 रुपये. काही बिघा 10 रुपये. वा वा, स्कीम आहे मंडळी. काही पण घ्या. 12 महिन्याची स्कीम, 10 रुपयात काय पण घ्या. व्यवस्थिशीर एकदम पैकी. बर, काय मतदान करताय का? करतो की मतदान करायला काय वातावरण आहे निवडणुकीचं? नंबर 1 चालू आहे. होय का? मतदान कोणाला करायचं विचार की आमच्या पोरासनी विचारा. पोरांनी विचारायला पाहिजे का? हा चला, मतदार नाही, पोरांना विचार. कोणाला करायला पाहिजे मतदान? किसे करणे का स्कूल में कौन बांटता क्या? हा अर्चनाताई. अर्चनाताई. हा बर, पोरगं म्हणतोय माझं. पोरग म्हणते. तुम्ही ठरवून टाकलं बॉस. पोरगाजी म्हणेल ती. हा पोरगाजी म्हणेल ती. जे म्हणाल ते. बर 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 बर, जरा इकडे येऊ चला आतमध्ये. हा काय दिलं आता काका? हे चहापत्ती का? हा, कुठली चहापत्ती? आसामची. आसामची का? आसामी चहा. आसामी काय भाव लावला? 100, 200, 250 रुपये किलो. बरं ना, चाय पे चर्चा होते. हा? चाय पे चर्चा होते की नाही? होते. मग काय चर्चा आहे तुमच्याकडे? ठीक आहे आमची चर्चा. हा, ही चर्चा, हे विकायचं आपलं. हा हा बर, शेती आहे का? नाही नाही, याचाच व्यवसाय करता पहिल्यापासून? पहिल्यापासून काय पडतं दिवसाकाठी? 200 रुपये मिळतात. मिळतात, सुटतात ना? हा, कोण निवडून येतंय धाराशिव मध्ये? धाराशिव मध्ये आता काय निवडून सांगता येत नाही. ओमराजे, अर्चना पाटील, तुमचा अंदाज काय? ओमराजे. होय का? दुसरं कोण नाही? बर बर, चिन्हाकडे पाहून मतदान करता का उमेदवाराकडे पाहून? चिन्हाकडे पाहून करतात. गरमागरम भजे हा चालू आहेत ना. मग आता भजे गोडधोड कोणाला खाऊ घालायचं? ओमराजेला. का गिरायक नाहीत का? तुम्हाला पण, आम्हाला पण बुवा. आमच्या सरला पण. मस्त घोड. विजयाचा गुलाल कोणाकडं? ओमराजेकडे. दुसरं काय ना, अर्चना पाटील तर म्हणतात लोक. काय लोक म्हणायला काय करायचं? आपण आपल्या मनावर मारणार आहे ना. काय महागाई आहे, काय करून द्यायचं? मला 2 महत्वाची कारणं सांगून द्या, ओमराजे का निवडून येईल? तिला संपर्कात असते, कुणी बोललं तर बोलते, ती आवर्जून येते जवळ, सांगते, विचारते. काही नाही का नाही ना, पण आपली भावना तर ती ओळखून घेतात ना. मंडळी, महत्वाचं आहे शेवटी. बघा, तुम्ही कामं केली हा तर महत्वाचा मुद्दाच आहे, पण तुम्ही मतदारांच्या सुखदुःखात किती जाता? मग बारशेपासून तर माहितापर्यंत, म्हणजे ग्रामीण भाषेत सांगायचं झालं तर आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधीची हजेरी असणं याचं लोकांना फार अप्रूप असतं, आणि ते या बाबतीत यांच्या सगळ्या मंडळींच्या बोलण्यातनं दिसून येतं. पण एक मुद्दा मला विचारायचा आहे, जो आवर्जून काकांना विचारतो मी समोर. काका, असं म्हणतात मराठवाड्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला ज्यांनी पाठिंबा दिला त्यालाच निवडून द्यायचं,
किंवा जो त्याच्या बाजूने आला त्यालाच निवडून द्यायचं, तुमचं काय म्हणणं आहे? काय सांगता येत नसतं साहेब, हा ज्याचं त्याचं मन आहे कोणाला द्यायचं काय द्यायचं बरं, पण मग तुमचा अंदाज काय धाराशिव मध्ये? काय सांगता येतं काय कोणचं, होय का? हा? काहीच अंदाज नाही. म्हणजे जनताचं काही मत ओळखू शकत नसतं. ते सांगत नाही. जुने पारंपरिक मतदार जे असतात ते बोलत नाहीत. मावशी कुठल्या या या अशा बघा बरं, माझा कॅमेरात बघ. हा कॅमेरात बघून काय करायचं, बोलायचं राहतं. हा कितीची नोट आहे ती? 50ची. अजून काहीच नाही. काहीच नाही. बस याच्यामध्येच बाजार करायचा होतोय बाजार याच्यात. बस झालं आता. हा बर, की 100-150 रुपयात बाजार होऊन जातो. बरं काय म्हणजे अंदाज काय तुमचा? सध्या महागाई वाढली सगळ्या याच्यात, ज्यांनी महागाई कमी केली त्याच्या मागे जायला पाहिजे, पण महागाई तर वाढून गेली. होय ना, मग कसं मॅनेज करायला लागतं? कसं करावं लागतंय तुम्ही सांगायचं आता. हाय काय घरची बाई सांगू शकते, दुसरं कोण सांगू शकणार? पुरुष थोडी किचन मध्ये राहतो होय का? हा काय बोलायला तुम्ही? हा आम्ही सांगायचं. मग धनी खर्चायला किती देतात मग? कशाची मंजुरी धने करतोय मी मंजुरी करते, कशाचं कोण विचारतंय कुणाला? मजुरी करतात मावशी, हाय की नाही? किती पडते मग आठवड्याकाठी? काय पडतंय? कशाची बी महागाईच आहे तर काय महाग राहतंय हो? हो ना, काहीच नाही. उन्हातानाचं काम करायचं, त्याला खाया नको पोटाला भाकर. काय सांगायचं? बर, हा मतदान करतो का? कशाला हा कशाला इथं करायचंय? कशाला करायचं? नाही बाबा आपण असं करीत मतदान. होय का? करायचं म्हणा, हा कुणाला तरी करायचं का पण हे काय माहिती आहे? नाही? ओमराजे लिंबाळकरला करायचं म्हणलं. आपण ते कुणाच्या हांतरमध्ये जात नाही. हा मावशी आपल्या भूमिकेवर स्पष्ट आहे. आम्ही आमचं कमावतो, आम्ही आमचं खातो, आम्हाला या भानगडीत पडायचं नाही असं मावशीचं म्हणणं आहे. असं असा एकूण सूर आहे. चणे फुटाणे मस्त, चणे फुटाण्यांचाही भाव असतो आणि चणे फुटाणे जो आम्हाला देईल त्याला आम्ही काय निवडून देणार नाही, अशी पण भूमिका लोकांची असू शकते. तर असा हा मस्त आठवडी बाजार कळंबचा जो आपल्याला इथं बघायला मिळतो. सगळी ग्रामीण भागातली वेगवेगळी लोक आठवड्याचा पगार झाला की इथं खरेदीसाठी येतात, खरेदी करतात. मावशी एकदम कमी म्हणजे मर्यादित भाजीपाला आणलाय. मर्यादित आणला की भाव देतात, चांगली व्यवस्था करतात, शेतकऱ्याला जाळीत नाही ती. हा म्हणून त्यांनी करावं लागेल की सगळं. हा केलं का शेतकऱ्यासाठी काही? काय केलंय? सोयाबीनला 5000 भाव हा आणि माळव्याला 10 रुपये किलो. आणि मग मराठा आरक्षणाचा मुद्दा किती महत्वाचा आहे? लय महत्वाचा आहे. होय का? हा तुमचं काय म्हणणं आहे मग मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन? आमचं काय म्हणणं आहे? काय शेतकऱ्याचं वाटोळं करा, तुमचं चांगलं करा. हा दुसरं काय वाटोळं करायची काय? असं घेऊन बसावं लागतं. त्याला भाव नको, काय नको, भाव मिळाला पाहिजे. मिळायला पाहिजे. कोण देणार भाव? कोण देईल? हा भाजप, कुणी शेतकरी, कुणी जे चांगलं करेल तेच चांगलं. इथं खासदार म्हणून कोण निवडून येतंय? आता तेवढं कुठलं कळतंय वाढण्याला? हा पण नाव तर ठाऊक असतील की. नाव कुठली ठावन काय आहे आपले? ओमराजे, हा दुसरीकडे अर्चना पाटील. मग तुम्ही महिला म्हणून महिलेच्या मागे जाणार का? बरं बरं जाऊ की. आहे का? हो जाऊ की म्हणतात, पण मावशी आपल्या मनातलंच करतील जे काय करायचं ते. हा दुसरं काय नाही. चला चला मावशी या या. बस दुधी भोपळाच. बर का? मग कोणाचा भोपळा? शेतकऱ्याचा कोणाचा? आणि मग भोपळा कोणाला मिळतो? भाजपला भोपळा आहे. भाजपला भोपळा आहे का? महाविकास आघाडीला का नाही? खामदारी शेतकऱ्यासाठी चांगले, हे काय सारं खोटा उठायले भारताचा. होय का? मग त्यांना काय मेसेज देत आहे? त्यांना काय नाही, घरी जावा म्हणून सांगायचं. दुधी भोपळ्याचा रस्ता म्हणताय? दूध भोपळा सुद्धा त्यांना द्यायची लायकी नाही, अजिबात नाही, देणार नाही म्हणतात ते. होय हा मामी कुठल्या? पिपळगावची का? बाजारला का? बाजारला आलो. काय मग काय व्हायला निवडणुकीत? जरा या ना, अशा बोला ना आमच्याशी. निवडणुकीचं काय बोलावं? हा काय माहितीये का कोण निवडून? आम्ही तर कोण उपाय माहिती का? ठाऊक आहे? अजिबात नाही. लय लांबून येत आम्ही. लय लांब बाजारला आले. काय घ्यायचं आज बाजारात? काय घ्यायचं नाही, विकाय आलो माळवर. माळवर भोपळा 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 का? आहे ते म्हणले भोपळा जो काम करेल त्याला उत्तम भाजीपाला, आणि जो काम नाही करणार त्याला भोपळा असं म्हणले. तुमचं काय म्हणणं आहे? आम्ही भोपळा आणला विकायला. होय का? गवारी काय आणली? हो, कोणालाही भोपळा मिळू दे, आपला भोपळा विकला पाहिजे. हा मंडळी, अशी वेगवेगळी मतं आठवडी बाजारात आपल्याला जाणून घेता येतात. तर असे हे धाराशिवकर जे आपला मूड व्यक्त करताना दिसतात.
आणि आता मी थेट जाणार आहे माझ्या शोच्या चौकटीत आणि तिथे असतील विरोधक, तिथे असतील सत्ताधारी आणि ते या सगळ्या विषयाला घेऊन आपला मूड व्यक्त करतील, सांगतील की धाराशिवचा विकास झाला की नाही, झाला असेल तर मग कसा, नसेल तर मग त्याला कोण कारणीभूत, कोण जबाबदार, हे जाणून घेऊयात थेट धाराशिवमधनं मूड महाराष्ट्राचा. नमस्कार, मी विशाल परदेशींनी पुन्हा एकदा मूड महाराष्ट्र या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. मंडळी, कळंब तालुक्यामध्ये तिथल्या मतदारांशी संवाद साधल्यानंतर आपण थेट येऊन पोहोचलेलो आहोत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या चौकटीत. आणि एकीकडे आहेत सत्ताधारी, दुसरीकडे आहे विरोधक. आणि यामध्ये उस्मानाबादच्या बाबतीत जो सामना दिसून येतोय तो ओमराजे निंबाळकर, त्याचबरोबर दुसरीकडे अर्चना पाटील, त्याचबरोबर वंचित देखील या सगळ्या चौकटीमध्ये आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या वतीने, या चळवळीच्या वतीने देखील उमेदवार यामध्ये आहे आणि प्रहार संघटनेचा उमेदवार देखील या सगळ्या चौकटीत दिसून येतो. एकीकडे या मतदारसंघाच्या बाबतीत भोळे बाबडे मतदार असे म्हणायचे की इंदिराबाईनं दिलेल्या घरात आम्ही हक्काने राहतो, अजून बी राहतो, म्हणून हातावरती शिक्का मारून घरला परत येतो. पण आता तशी परिस्थिती काँग्रेसच्या बाबतीत तिथं राहिली नाहीये, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. शिवसेनेने या मतदारसंघावरती ताबा मिळवला आणि तेव्हापासून हा मतदारसंघ शिवसेनेच्या हाती आल्याचं आपण पाहतोय. चला सुरुवात करतोय माझ्या नेहमीच्या प्रश्नाने, का आम्ही तुमच्या उमेदवाराला निवडून द्यावं? 40 सेकंद. आमचा उमेदवार सुशिक्षित आहे, त्यांना 10 वर्ष जिल्हा परिषदचा मोठा अनुभव आहे. लेडीज क्लबच्या माध्यमातून खूप साऱ्या महिलांना त्यांनी स्वावलंबी बनवले. महिलांना घराच्या बाहेर काढण्याचं आणि धाडस देण्याचं काम अर्चनाताई पाटील यांच्या माध्यमातून झालंय आणि निश्चितच त्यांना निवडून दिल्यानंतर ह्या जिल्ह्याचा विकास होणार आहे, त्यामुळं त्यांना निवडून द्यावं. बरं, ठीक आहे. चला मी तुमच्याकडे येतो. का पुन्हा एकदा विद्यमान खासदारांना निवडून दिलं पाहिजे? 40 सेकंद. साहेब, या ठिकाणी जवळपास 35 ते 40 वर्षापासून मेडिकल कॉलेजचा प्रश्न प्रलंबित होता. तो महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारने मंजूर केला. तसेच या ठिकाणी जो कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा विषय होता तो प्राधान्यक्रम महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये मंजूर करून आज ते कामाला सुरुवात झालेली आहे. तसेच सोलापूर, तुळजापूर, धाराशिव हा रेल्वे मार्ग या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमदादा राजे निंबाळकर यांनी लोकसभेमध्ये वेळोवेळी याचा पाठपुरावा केला. आज त्या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळालेली आहे. तसेच चेन्नई सुरत जो कॉरिडॉर आहे त्यासाठी सातत्याने त्याचा पाठपुरावा खासदार साहेबांनी केला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील आणि या जिल्ह्यातील प्रत्येक लोकांना वैयक्तिक कॉन्टॅक्ट आणि त्यांच्या अडीअडचणीसाठी धावून जाण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये एकमेव खासदार असतील ओमदादा राजे निंबाळकर. ठीक, चला मी तुमच्याकडे येतो. का आम्ही तुमच्या उमेदवाराला निवडून द्यावं? कोण बोलताय? सकल मराठा समाजाने पहिला तर उमेदवार दिला नाही, पण आम्ही इथं निषेध म्हणून इथं आम्ही सध्या आलो मराठा समाजाच्या वतीने. गेल्या 288 आमदारापैकी एकाही आमदाराने जरांगे पाटील यांचा निषेध व्यक्त केला नाही. पण आपले जे तुळजापूरचे आमदार आहेत त्यांनी जरांगे पाटलांना असं म्हणलं होतं फडणवीस साहेबांना बोलल्यानंतर की हा काळा दिवस आहे. ज्या वेळेस मराठ्यांच्या आया बहिणीवर लाठीचार्ज केला त्यावेळेस त्यांना तो काळा दिवस दिसला नाही का, यासाठी आम्ही इथं आलो. बरं, ठीक आहे. का निवडून द्यावं? मी स्वतः उमेदवार आहे ओबीसी बहुजन पार्टीचा. ह्या दोन्ही उमेदवारांनी कधीही उस्मानाबादचा, धाराशिवचा दुष्काळ निवारण व्हावं यासाठी कधीही संसदेमध्ये प्रयत्न केला नाही आणि तो प्रयत्न मी करणार आहे. मी त्या संसदेमध्ये ह्या जिल्ह्यामध्ये नदी जोड प्रकल्प करण्यासाठी या 21 TMC पाणी जे 45 वर्षापासून उजनीमधून यायचं ते थांबलेलं आहे ते आणण्यासाठी त्या सभागृहात जाणार आहे. त्यामुळं मला या उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघातून लोक मला निवडून देतील. बरं, ठीक आहे. प्रहारच्या वतीने देखील थेट उमेदवारच इथं आलेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. बोला, का निवडून द्यावं तुम्हाला? पहिल्यांदा हे स्पष्ट करतोय की मी आदरणीय बच्चू भाऊंना आमच्या संपर्क प्रमुखाच्या मार्फत जिल्ह्याच्या वतीनं आम्ही उमेदवारीची मागणी आम्ही केलेली आहे. येत्या 2 दिवसात आदरणीय बच्चू भाऊ जिल्ह्याची चाचपणी करून माझ्या उमेदवारीची फायनल करायची शक्यता आहेच. परंतु पण तुम्ही इच्छुक आहात? मी इच्छुक तर आहे, डंके की चोट पर इच्छुक आहे. माझ्या प्रहार संघटनेच्या एकूण 200-250 शाखा इथं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी प्लीज. कार्यान्वित आहेत आणि शेतकऱ्यांसाठी, दिव्यांगांसाठी आम्ही अहोरात्र काम या जिल्ह्यामध्ये केलेलं आहे. 1-2 घराण्याला दोन्ही घराणे एकच आहेत, त्याला एक पर्याय म्हणून प्रहारकडे लोकांनी बघावं आणि बच्चू भाऊच्या विचाराचा लढा आम्ही सदैव जिल्ह्याला एक उमेदीची देऊ. ठीक आहे, त्यांना उमेदवारी निश्चित झालेली नाही पण ते इच्छुक आहेत, त्यांनी त्यांची मतं प्रहारच्या वतीनं मांडली. वंचित या ठिकाणच्या प्रस्थापित लोकांनी KG to PG शिक्षण मोफत देणारा खासदार निवडून दिला पाहिजे. बरं, ठीक आहे, अशी तुमची भूमिका आहे, मागणी आहे. तुमची मागणी आहे. ओके, पण तुमचाही उमेदवार आहे, का तुमच्या उमेदवाराला निवडून द्यावं? पहिले प्रस्थापित पक्ष होते त्यांना विचारलं पाहिजे ना. बरं,
बरं ठीक आहे, तुम्हाला प्रश्न लक्षात आले. चला मी पुढला प्रश्न घेतो. विद्यमान खासदारांनी त्यांच्या कारकिर्दीत जे काम करण्याचं आश्वासन दिलं होतं ते आश्वासन त्यांनी पूर्ण केलं का? हाच प्रश्न मला समोरच्या विरोधी पार्टीला विचारायचा आहे की त्यांनी त्यांच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 5 कामं केलेले, एका वर्षात 1 काम केलेलं त्यांनी जाहीर करावं. आम्ही त्यांचा जाहीर सत्कार करू. बरं ठीक आहे, चला तुम्ही बोट मोजा, 5 बोट मोजा. ठीक आहे, असे 5 बोट ठेवा आणि एक एक खाली करत जा. ठीक आहे, हा कोण उत्तर देत आहे? हा बोला. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे, त्यांनी सांगितली 5 कामं. तर माझं त्यांना उत्तर आहे की ज्या पद्धतीनं 7 TMC पाणी आणण्यासाठी प्राधान्यक्रम गरजेचा होता तो एक झाला, त्याच्यासाठी 2206 कोटीची तरतूद केली. दुसरा विषय जी तुळजापूर रेल्वे मार्ग जो आहे, तुळजापूर मार्ग धाराशिव ते सोलापूर, ते पूर्ण करण्यासाठी पूर्णत्वास ते प्रयत्न केला. दुसरं काम झालं. तिसरा जो विषय आहे ते की तिसरा उमरगा ते सोलापूर जो अपूर्ण मार्ग होता तो पूर्ण करण्यासाठी, तसेच धाराशिव शहरातील जी काही बायपास आहेत त्याचसोबत त्या सर्व्हिस रोडची जी राहिलेली कामं किंवा उड्डाणपुलासाठी रस्त्यासाठी निधी त्या ठिकाणी ही करून घेतला. त्यासोबत प्रधानमंत्री जो ग्राम सडक योजनेचा विषय आहे, तर ज्याला नंबर्स नव्हते त्याला नंबर दिले आणि निधीची तरतूद त्या ठिकाणी भरघोस केली आणि एक प्रकारचं चांगलं जाळं त्या माध्यमातून करण्यात आलं. त्याचसोबत पीक विमा योजनेतील जी महत्वाची टक्केवारीची जी मर्यादा आहे ती 26% 23% त्या ठिकाणी 80% वाढवली. चौथं काम. दुसरी गोष्ट, त्यासोबत जे काही आपल्या इथला म्हणजे कृष्ण मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा जो विषय ती तर त्यांनी बोलूनच दाखवला. त्यासोबत मराठा समाजासोबतच त्या ठिकाणी लोकसभेत त्या ठिकाणी जी काय अल्पसंख्याक म्हणून त्यांना दर्जा दिला जावा म्हणून त्या ठिकाणी लिंगायत समाजाचा प्रश्न उचलला. त्यासोबत 5 कामं झाली. 5 कामं झाली. हा चला, येतो तुमच्याकडे येणार. आमच्या मित्रांनी जे सांगितलं रेल्वेचा प्रश्न, रेल्वेची 900 कोटी रुपयाची असणारी तरतूद 450 कोटी रुपये केंद्राचा हिस्सा दिला. त्यांचा सरकार असताना त्यांनी राज्य शासनाचा 450 कोटी रुपये हिस्सा देऊ शकले नाहीत, ती खोटं बोलले. त्याच्यानंतर पीक विम्याचं जे ते बोलले, 2020 ला आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये एवढा मोठा पाऊस पडला होता, पिकं सोडा अक्षरशः जमिनी वाहून गेल्या होत्या. त्यावेळेस उद्धवजी साहेब फक्त पर्यटन मंत्री म्हणून आले, त्याचा 1 रुपया विमा त्याने दिला नाही. आदरणीय राणादादा ज्यावेळेस सुप्रीम कोर्टापर्यंत तिने गेले, त्याचा वकिलाची फी देखील राणादादांनी दिली. राहिला प्रश्न हायवेचा, तर हायवेचं जे झालं आहे सगळ्या जगाला माहिती आहे. हायवे मॅन म्हणून नितीन गडकरी साहेब आहेत. विकास म्हणजे गडकरी साहेब, विकास म्हणजे भाजप. आणि राहिला प्रश्न रेल्वेचा, त्याचा पाठपुरावा मी मगाशी सांगितलं. त्यानंतर जो पाण्याचा विषय बोलला, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जर कुठला महत्वाचं काम केलं आहे तर ते मराठवाडा कृष्णा जे आपलं 32 TMC पाणी, त्यापैकी 7 TMC ला 16,000 कोटी रुपये. कॅल्क्युलेटर काढा आणि बघा त्याचे किती दिलेले आहेत. आणि उरलेले पैसे लागण्यासाठी देखील आपल्याला खासदार आपल्याला महायुतीचाच पाठवायचा. आमच्या शिवसेना शहर प्रमुख सन्मान्य शिवसेना शहर प्रमुखांनी सांगितलं 5 कामामध्ये 1 काम की धाराशिवचं मेडिकल कॉलेज यांच्या खासदारांनी मंजूर केलंय. यांना मी सांगू इच्छितो, यांच्या ज्ञानात भर घालू इच्छितो की 2000 सरकार ज्यावेळेस फडणवीस सरकार होते त्यावेळेस गिरीश महाजन साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना 2017ला इथलं मेडिकल कॉलेज मंजूर झालंय. तुमच्याकडे येतो. तुमच्याकडे यांचं कसं आहे, या उमेदवाराच्या घराण्याचा विषय जर घेतला झाला, नए बॉटल में बेचे चीज पुरानी फिर भी दिल है हिंदुस्तानी, यांचे सासरे यांचे आपलं डॉक्टर पदमसिंह पाटील हे खासदार होते. हे खासदार असताना हे कायम नॉट रिचेबल राहायचे. तसं ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभेमध्ये अनेक वेळा पीक विम्याच्या बाबतीत असेल, मराठा आरक्षणाच्या बाबतीत असेल, धनगराच्या बाबतीत असेल, आणि ज्या वेळेस हे म्हणले ना दुष्काळ पाऊस काळ अतिवृष्टी झाली त्यावेळेस महाराष्ट्र सरकारनं आपल्या भागामध्ये हेलिकॉप्टर करून सर्वांना मदत करून आणि तातडीच्या मदती ह्या ओमराजे निंबाळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे. त्यामुळं यांनी जे म्हणते ते आम्हाला यांना एकच प्रश्न विचारायचा आहे, तुमचे खासदार 5 वर्ष नॉट रिचेबल होते, त्यांच्याच आता सुनबाई खासदार केलं उभारणार होता. म्हणून म्हणतो की नए बॉटल में बेचे चीज पुरानी फिर भी दिल है हिंदुस्तानी. येतो. आता
त्यांनी काय म्हणले त्यांच्या येतो. खासदारांनी संसदेमध्ये मराठा समाजाचा प्रश्न मांडला, पण मूळ मराठा समाजाची मागणी 50% आतून होती. खासदार साहेबांना त्या ठिकाणी मर्यादा वाढवा म्हणून मागणी केली. तुम्ही मराठा समाजाची दिशाभूल करू नका. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस मराठा समाजाचा तुम्ही मुका मोर्चा म्हणून निषेध केला. त्याचा सुद्धा आम्ही या ठिकाणी आणि मतदाराच्या पिटीमधून यावेळेस आम्ही मराठा मुका मोर्चा म्हणल्यानं, काळा दिवस म्हणल्यानं आमच्या आया बहिणीचं डोकं फोडलं. विकासाचं जर झालं तर अर्चनाताईचे सासरे 35 वर्ष या ठिकाणचे आणि त्यांचे पती हे 15 वर्षे आणि यांनी विकास उस्मानाबादचा काय केला लोकांना माहित आहे. 21 टीएमसीचं पाणी हे विलासराव देशमुख यांनी मंजूर केलेलं आहे. 21+4 म्हणजे 25% टीएमसी पाण्याचा मुद्दा. पण मला सांगा, तुम्ही होतात ना त्यांच्या बरोबर, आता तुम्ही होतात ना, राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं की नाही? आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर होतो, तरी सुद्धा विरोध असताना आम्ही पाणी मंजूर केलं. मधुकरराव चव्हाण साहेबांनी ते पाणी मंजूर करण्यासाठी मराठवाड्याच्या औरंगाबादच्या बैठकीमध्ये आग्रह केला आणि त्या ठिकाणी ते पाणी मंजूर केलेलं आहे. त्याचे पैसे न देण्याचं पाप हे फडणवीस सरकारने. तुम्ही काय म्हणता, पद्मसिंह पाटलांनी काहीच काम केलं नाही? पण तुम्ही ऐका पद्मसिंह पाटलांनी या ठिकाणचं मेडिकल कॉलेज नेरुळला नेलं. तेरणा कारखाना पण मला सांगा, बंद पाडल्या, तुम्ही बंद पाडल्या, सगळे प्रकल्प बंद पाडण्याचं काम हे पद्मसिंह पाटलाने केलेलं आहे. पण तुम्ही होतात पद्मसिंह पाटलांबरोबर, तरी होतात. त्यांचा पक्ष वेगळा, आमचा पक्ष वेगळा होता. पण सोबत होतात ना, सोबतचं सरकार होतं. पासून नंतर आम्ही सोबत आलेलो आहे. साहेब, हे सगळे दोन्ही पण एका माळाचे म्हणे आहेत. ह्यांनी जनतेची दिशाभूल चालू केलेली आहे. ह्यांनी 5 वर्षात सगळ्याच पक्षांनी सत्ता भोगली. साहेब, आज मला सांगा, अवकाळी पाऊस झालाय, अवकाळी पावसाबद्दल ह्यांनी शेतकऱ्याबद्दल काही शब्द केलेला नाही. ह्याच्यामुळं आम्ही सगळ्याच पक्षाचा निषेध करतोय. बरं, ठीक आहे. त्यांची निषेध येतो ना. मी तुम्हाला वेळ दिला, यांना वेळ दिला. वंचितला वेळ द्यायला पाहिजे. वंचित 1 मिनिट. हात रागा करण्यापेक्षा मी आलो ना. बोला, लवकर बोला. थांबव. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमचे भाऊसाहेब आंदोलकर हे उमेदवार आहेत. या देशामध्ये या दोन्ही जे पक्ष आहेत, या दोन्ही पक्षांना वाटून खाण्याचं काम केलेलं आहे. यांनी कुठल्याही पद्धतीचा विकास केलेला नाही. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळेल आणि त्याचबरोबर या देशामध्ये शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक हा विकास केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. याच्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडी यामध्ये आम्ही सहभागी आहे. ठीक आहे. ठीक आहे. यांचं म्हणणं आहे की पद्मसिंह पाटलांनी त्यांच्या कालावधीत काहीच विकास केला नाही. सर्व लाभार्थी. मी प्रश्न विचारतो. थांबा ना, काही आलो होतो तुमच्या उमेदवाराकडे. थांबा आता तुम्ही. 1 मिनिट. सर्वप्रथम मला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना विचारणं आहे, जशा प्रकारे लग्न एका घरात असलं तर रात्री हळदीचे कपडे लग्नात बदलतात, तसे 2019ला ओमदादांनी 1,28,000 राणा पाटलाला हबाना दिला. मग विकास करायचा म्हणून राणा पाटलांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर 2 मिनिटं भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीमधून उमेदवारी घेऊन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. कसला विकास आहे तुमचा? आपल्याला बोलायचंय की नाही? आपल्याला बोलायचंय. आता जे खलील एक मिनिट आता जे खलील सय्यद सर बोलले त्यांचं पाप मोठं धाराशिव जिल्ह्याचं आहे. धाराशिव हे नाव पुरातन असताना आज मला शिवसेनेच्या लोकांना विचारायचंय, त्यांच्याच बगलमध्ये उभारलेल्या सय्यद सरांनी धाराशिव नावाने इतका खोडा घातलेला आहे, धाराशिव नाव होऊ दिलेलं नाही, त्यासाठी याचिका दाखल केली. हे आज शिवसेनेच्या लोकांना मला विचारायचंय, हे खलील सर तुमच्या बाजूला हे जमतंय का? तुमचा हिंदुत्वात कुठे गेला? पण ठीक आहे, आपण वैयक्तिक आरोप करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्याला घेऊन बोलू. मला बोला.
बोला बोला ताई. संसद हे पॉलिसी मेकिंगचं ठिकाण आहे. हा. आमच्या जिल्ह्यात आमच्या खासदारांनी आमच्या जिल्ह्याच्या विकासासाठी काय पॉलिसी ठेवली आणि काय विजन लोकांसमोर आणि आपल्या संसदेसमोर ठेवलं हे जाहीर करावं. आमचा हा जिल्हा नीती आयोगाच्या निर्देशानुसार आकांक्षी जिल्हा मानला जातो. त्या जिल्ह्याचा उल्लेख दरिद्री जिल्हा म्हणून करत असताना आमच्या खासदाराला लाज वाटली पाहिजे. मी हा खाली माझ्यावर जे 50 पक्ष बदलून पक्षाच्या विरोधामध्ये निवडणूक लढवून लोकांचे घर जाळून आलेले त्यांनी माझे व्यक्तिगत गरीबाचे पैसे घेतले. आम्ही कोणाचे गरीबाचे पैसे घेतलेले नाहीत. दुसरं नाही ना, तर उस्मानाबाद धाराशिव नामांतराचा जो मुद्दा मी अपील केलेला आहे त्या अपील मी कायदेशीर बाबीत केलेला आहे. कुण्या जाती धर्माला विरोध नाही म्हणून केलेला आहे. मी माझं मी जे कायदेशीर बाब जी आहे की गैरमार्गाने हे नामांतर कसे करू शकतो याबद्दल केलेलं आहे. आणि त्यांनी किती पैसे पक्ष बदलायला पैसे घेणार आणि नैतिकतेचा बाता मारू नये. नैतिकतेच्या त्यांच्याकडे काय नैतिकता आहे यांच्याकडे? यांनी जे पक्षांच्या पैसे घेतले जेलमध्ये ईडी मध्ये जाण्यापेक्षा जायला पसंत केलं त्यांनी. सर तुम्ही या जिल्ह्याचं बघा. आपण गोंधळ टाळू ना सर. आपण सर गोंधळ टाळू ना. राणा जगदीशसिंह पाटील या तुळजापूर तालुक्यामध्ये भाजपचे आमदार आहेत, परंतु त्यांनी त्यांच्या बायकोला राष्ट्रवादीमध्ये उमेदवारी दिली. भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यांनी निष्ठावंतांनी भाजप वाढवली त्यांच्यापैकी एखाद्या संधी दिली असती का? पण दिली नाही. त्यांना पूर्ण सत्ता आपल्या घरामध्ये पाहिजे. त्यांची बायको राष्ट्रवादीमध्ये, ते स्वतः भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. ज्या वेळेस अर्चनाताई जिल्हा परिषदच्या उपाध्यक्ष होत्या, इथून फक्त 1 किलोमीटरवर तळ आहे. डीपीटीसी मध्ये 50 लाख रुपये मंजूर झाल्यावर त्या ठिकाणी कारंजा उभा करते म्हणले. कारंजा तर उभाच राहिला नाहीत. देतो वेळ देतो. हे कसं झालंय माहित आहे का? ऐका, 50 वर्ष झाले. 50 वर्षात आम्हाला सांगायची गरज नाही उस्मानाबाद जिल्ह्याचा काय विकास झालाय. आमच्या जिल्ह्यातून लातूर वेगळं झालं, त्याचा विकास झाला, पण इथला काही विकास झाला नाही. दोन्ही पाहुणे रावळे आहेत. पाहुणे रावळ्याचं राजकारण आहे आमचं. ठीक आहे. ऐका ना, ऐका. येतोय मला समोरच्या मित्रांना एवढं सांगायचंय की तुम्ही जे आज पाणी पिता ते आदरणीय राणादादांनी 115 किलोमीटरवरून आणलेलं आहे आणि तुमचा आणि विकासाचा काही संबंध नाही. तुम्ही फक्त खोटं बोल, रिटून बोल आणि म्हणून लोक राष्ट्रवादीच्या पाठीशी. तुमच्याकडे येतो. बोला. सर्वसामान्याच्या लोकांना चान्स दिला पाहिजे. मी या धाराशिव मधून उस्मानाबाद जिल्ह्यातून विश्वशक्ती पार्टीच्या माध्यमातून आज फॉर्म भरलेला आहे. एक मिनिट ऐकू तर द्या. ऐका. विश्वशक्ती पार्टीच्या माध्यमातून लोकसभेला मी आज फॉर्म भरलेला आहे. बोला. त्यासाठी आज मी तुम्ही सगळे जे पार्टी आहेत त्या पार्ट्यांनी किती भ्रष्टाचार केला ह्याचं आम्ही ओपन करणार आहेत. आणि आम्हाला शेतकऱ्यांना आणि आमचे जे नागरिक आहेत त्यांना रोजगार नाहीये. शेतामध्ये शेतकऱ्यांना वीज नाहीये. पाणी असेल तर वीज नाही, वीज असेल तर लाईट नाहीये. ह्याच्यामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय त्यांनी दिलेला नाहीये. दोघांनी दिलेला नाहीये. आम्ही त्याच्यासाठी फॉर्म भरलेला आहे. आज 24 तास शेतकऱ्यांना शेतामध्ये लाईट दिली पाहिजे. ठीक आहे. ऐका. काही सर्वसामान्य धाराशिवकर आलेले आहेत. काही सर्वसामान्य मतदार आलेले आहेत. मला त्यांचेही प्रश्न घ्यायचे. 1 मिनिट थांबा. मी सगळ्या या लोकमतच्या माध्यमातून सगळ्या लोकप्रतिनिधींसाठी मी एक विनंती करतो की एवढाच गोंधळ करून सातत्यानं 70 वर्ष देश ताब्यात ठेवलाय. कधी ह्या पक्षाने कधी त्या पक्षाने, पण देश चालवण्यामध्ये त्याच्या संघटनामध्ये आमच्यासारख्या कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे. कारण तुम्ही पॉलिसी करताय, राबवताय. आमचा कोणी विचार करत नाही. विदेश दौऱ्यावर, ऑफिसच्या खर्चावर, मंत्रालयीन खर्चावर करोडो रुपये उधळले जातात, पण 20-25 हजार रुपये पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद करता. दुर्दैवानं कर्मचाऱ्यासाठी 5,000च्या वरची वस्तू शासनाला सांगावं लागतं आणि प्रत्येक लोकप्रतिनिधीची प्रत्येक उमेदवारीच्या वेळेस डबल टिबल कोटीवर मागणी काय तुमची? प्रश्न काय?
त्यांचे प्रॉपर्टी राईट बंद करावे. बर, प्रॉपर्टी राईट बंद करावे. जरा समाजसेवा करायची, त्यांनी फक्त समाजसेवा करावी. बरं ठीक आहे. काही बोला. बोला ते. बोला. इथल्या उस्मानाबाद जनतेचे आणि या लोकांचा काही संबंध नाही. सत्तेसाठी कधी रात्रीतून कुठला नेता कुणाच्या ताटात जाऊन हे माहित नाही. इथं विकासावर लक्ष नाही, यांचं शिक्षणावर लक्ष नाही, यांचं आरोग्यावर लक्ष नाही. आज महायुतीचे जे उमेदवार उभा राहिलेले आहे, तिनं महायुतीच्या उमेदवारांना तिच्या त्या पत्रिकेत हे केलेलं आहे. आरोग्यासाठी जे सूचना केलेल्या आहे, आरोग्यासाठी त्यांनी काय केलं एकदा पब्लिक मध्ये येऊन सांगावं. आरोग्याचा मोठा प्रश्न खरं तर स्त्री उभा राहिली. आरोग्याचा मोठा प्रश्न स्त्री रुग्णालयासाठी आहे. स्त्रीला नाकावर टिचून तुमच्या स्त्री रुग्णालयात नीट चालत नाही, याची दखल प्लीज घेतली पाहिजे. अक्षरशः डिलिव्हरीला येणारी महिला अर्ध्या रस्त्यात डिलिव्हरी होऊ शकते. तिचा रस्ता नीट चेक करा. मग ना कुठे हे काम कोणी करायचं? हे काम कोणी करायचं? हे काम सत्तेत असणाऱ्यांनी, सत्तेत नसणाऱ्यांनी, विरोधी आणि सत्तेत असणारे आमदाराचा विषय आहे ना तो. खासदाराचा पण विषय आहे ना. खासदाराचा पण विषय. बरं ठीक एक मिनिट. मी आपलं सर्व पक्ष प्रश्न पदाधिकाऱ्याचं प्रथमतः स्वागत करतोय. मी EPS 95 ही राष्ट्रीय पातळीवर संघटना आहे पेन्शनरची. आज पेन्शनर लोकांना 1500-1500च्या वर पेन्शन नाही. हा खासदाराचे प्रश्न 2-3 प्रश्न आहेत. मी आपणास थोड्याच वेळात सांगतोय. तर 1500 रुपये पेन्शन मध्ये कुठल्याही पेन्शनरचा एक महिना सुद्धा 4 दिवस सुद्धा भागत नाही. तरी आमची राष्ट्रीय पातळीवर अशी भारत सरकारकडे मागणी आहे. जवळजवळ आम्ही 15 वर्षापासून मागणी करतोय सर की 7500 रुपये मूळ वेतन आणि त्यावर महागाई भत्ता आणि वैद्यकीय सुविधा ह्या द्यायसाठी आम्ही 15 वर्षांपासून मागणी करतोय. तर ही मागणी येणार पूर्ण व्हावी. अजून एक सर अजून एक मागणी आहे. आता सध्या जी की ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची रेल्वेची कोरोनाच्या काळामध्ये ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेची सवलत बंद केली होती. ती पुन्हा सुरू व्हावी असं ती परत सुरू व्हावी असं निवडून येणाऱ्या खासदारांनी करावं. मी येतो तुमच्याकडे. शेतकरी का क्लिअर. ही दोघं पण काय म्हणते ते रेल्वे मी आणली. अहो काय पैसे कुणी मंजूर केलं तर 5 रुपये स्क्वेअर फूट कपडे येते का तुम्हाला? चपला येते ते. शेतकऱ्याचा रुपयात 10 लाख करोडची जमीन तुम्ही 5 रुपयानं 10 रुपये स्क्वेअर फूट नाही घेताय. एकानं तरी सामान लागायचं शेतकऱ्याचा. एकमेकावर टीका केली. फुकट जमिनी दिल्या त्या मराठा समाजाचाही आहे. आरक्षण नाही मरायचं काय पायात? एकमेकावर टीका करतील मरायचं का? शेतकऱ्यांनी जीव द्यायचं का? राजकारणाच्या पायात या दोघांनी बी सांगावं. अख्ख्या महाराष्ट्रात वाटाघाटी पद्धतीनं जमिनीची खरेदी होते. एकानं पण केलेली नाही. अख्ख्या महाराष्ट्रात होती इथं गावात नाही. ऐका थांबा. अख्ख्या महाराष्ट्रात होती इथं गावात नाही. एकानं बी सांगायचं रेल्वेच्या शेतकऱ्या पाहिजे. एकानं बी मिटिंग लावली आहे. मिटिंग कोणी लावली का ते सांगा. हो एकानं पण मिटिंग लावलेली नाही. शेतकऱ्याची 5 रुपये स्क्वेअर फूटनं जमीन दिली. आज भीक मागायची पाळी अशी काय शेतकरी जीव द्यायच्या टायपीवर राहिली. कशामुळं सर? हे सरकार झालं, इकडं तिकडं सरकार झालं. एकानं तर इथं मी आणला ती आणला. कुणी शेतकऱ्याला 5 रुपये वाढवून देतो म्हणून बोललंय का? त्याच्यात सांगा फक्त. आणि मतदान कसं करायचं शेतकऱ्यानं? कसं मतदान करायचं? सभा कुणी लावली? खासदारांना भेटला होता तुम्ही कधी? भेटलो होतो. त्यास खासदार साहेबांनी निधी वाढवून देण्यासाठी एक वेळेस मदत केली आणि सारखी मिटिंग घेतल्या साहेबांनी लावली. दोन्ही बी विकासाचं बोलत नाहीत. फक्त ह्यांनी त्यांची टीका त्यांनी ह्यांची टीका. दोन्ही बी एकच घरातली फॅमिली. दोन्ही बी एकच. मराठ्याला आरक्षण देतो म्हणले कुठं काय नाही. एवढे आमदार खासदार आहेत. येतो तुमच्याकडे येणार. मी वेळ देणार. माणूस बसला. साहेब प्रत्येक टीव्हीच्या कार्यक्रमाला असंच होतं. इकडून मंदिर होतं तिकडून होतं. पण विकासाच्या मुद्द्यावर रोजगारीच्या मुद्द्यावर कोणच बोलायला तयार होत नाही. आणि अशी चर्चा प्रत्येक टीव्हीची. ठीक आहे. मुद्दे अनेक आहेत. मी येणार तुमच्याकडे. वेळ मुद्दे अनेक आहेत. मी या वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन आणखी चर्चा करणार. पण यानंतर वेळ झाली का ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक
आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण आहोत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात. ब्रेकपूर्वी शेतकऱ्यांचा मुद्दा असेल, इथं खासदारांनी केलेल्या कामाचा मुद्दा असेल आणि या कामाबद्दल जाणून घेत असताना आमदारांनी त्याला किती खोडा घातला, काय केलं याबद्दलचे आरोप प्रत्यारोप झाले. ब्रेकपूर्वी आपण एका शेतकरी बांधवाशी पण बोललो. त्यांनी त्याचं म्हणणं अगदी डोळ्यात पाणी येऊस्तर मांडलं. फक्त आरोप प्रत्यारोप होतात असं म्हणणं झालं. आता 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 मी येतोय ते धाराशिव किंवा तुळजापूर विकास आराखड्याच्या मुद्द्यावर मी येतो. तुम्ही उत्तर द्या. तुळजापूर विकास आराखड्याच्या मुद्द्याला घेऊन असं म्हणलं जातं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात, की खुद्द आमदारांनीच, तुळजापूरच्या आमदारांनीच प्रयत्न केले नाही, ज्याला करून आतापर्यंत खोडा बसलाय. तुमचं काय म्हणणं? तुळजापूरच्या आमदाराने आता 1358 कोटी आणि आता 158 कोटीचा सुद्धा विकास निधीचा आता नुकताच उद्घाटन केलेलं आहे. आणि तुळजापूरचा विकास करणार असेल तर भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटीलच करू शकतात, हे आमचं ठाम मत आहे. बर म्हणजे ते होणार असं होणार, निश्चितच होणार. तुळजापूर विकास आराखडा, तुळजापूर विकास आराखडा अत्यंत खोटा आहे. आपल्या धाराशिव शहरामध्ये 5000 कोटीचे मोठमोठे बॅनर लावले गेले. स्वतः सत्कार करून घेतला, परंतु या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पित्ताची गोळी साधी मिळत नाही. ही शोकांतिक आहे. हे सर्व खोटं आहे. फक्त जाहिरातबाजी करायचं काम. 2 कोटी नोकऱ्या प्रत्येक वर्षाला देण्याचं आश्वासन दिलं होतं. 10 वर्षामध्ये 20 कोटी नोकऱ्या दिल्यात का? या सरकारनं पूर्ण देशाला लबाड बोलण्याचं काम केलं. 9 वर्ष झालं केंद्रामध्ये मोदीचं सरकार आहे. मोदी सरकार गॅरंटी देतंय. या जिल्ह्यामध्ये देशामध्ये 3ऱ्या नंबरला शेतकरी आत्महत्या करतात. महिन्याला 14 शेतकरी आत्महत्या करतात. या देशाच्या पंतप्रधानाला आमचं आव्हान आहे की तुम्ही जी गॅरंटी देता 6000 रुपये देऊन शेतकऱ्याला, ती न देता शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव द्या आणि ती गॅरंटी द्या. सब झूट आहे. मोदीचं सरकारनं शेतकऱ्याची वाट लावली. शेतकरी आत्महत्या करायला देशात. त्यामुळं यावेळेस सगळ्या शेतकऱ्यांना ठरवलंय की यांना घरी पाठवायचं. मग विकासाच्या मुद्द्यावरती आपले जे काही चालू आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या माध्यमातून पद्मसिंह पाटील साहेब यांच्या माध्यमातून आशिया खंडातील सर्वात जास्त बंधारे आपल्या ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेले आहेत. त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साठा झाल्यामुळे बहुसंख्येने इथे साखर कारखाने निर्माण झालेले आहेत. नितीन गडकरीजींच्या माध्यमातून, मोदीजींच्या माध्यमातून जर आपण बघितलं धाराशिव जिल्ह्यामध्ये उद्योग आला असं तुमचं म्हणणं आहे? उद्योगाला असणारा विकसित दृष्टिकोन ठेवून काम चालू आहे. कोडगाव MIDC मध्ये सोलर मोठ्या प्रमाणामध्ये. मला सांगा, ऐका ना अजूनही मागास जिल्हा म्हणून केंद्राच्या यादीत तुम्ही 3 नंबरवर आहात. माझं मागास या शब्दावरती ऑब्जेक्शन आहे. डॉक्टर पद्मसिंह पाटलाच्या माध्यमातून मागासलेला पण हा नाही, एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट म्हणून धाराशिव जिल्ह्याची ओळख निर्माण झाली. ना उद्योग क्षेत्र, विकासाच्या मार्गावर असलेलं शहर म्हणून धाराशिवची माहिती ही संपूर्ण भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये होत आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये MIDC धाराशिव जिल्ह्यामध्ये साखर कारखाने आहेत, त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध झालेला आहे. मला एक सांगा माझा प्रश्न आहे की या जिल्ह्यावरती अजूनही ना उद्योग क्षेत्र हा डाग आहे. मागास म्हणून केंद्राच्या आधी तुम्ही 3 नंबरवरती आहात. ही काय भूषण बाब नाही. उद्योग, एक मिनिट तुमची एनर्जी अशी बाकी ठेवा. पुढल्या प्रश्नासाठी मी उत्तर घेतो तुमच्याकडनं. MIDC वाढवण्याच्या बाबतीत खासदारांनी काय केलं? मला आधी मी ह्या प्रश्नाचं उत्तर देतो. मला आधी त्यांचं कव्हर करू द्या. त्यांनी टॅकल मला मुद्दा बोलायचा. जे राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष आहेत अजित पवार गटाचे, त्यांनी सांगितले की लाभार्थी म्हणून खलील सरावर आरोप केला. माझा त्यांना प्रश्न आहे, दारपळपट्टीवर 14 एकर शेतकऱ्यांचं क्षेत्र खांडसरी जाजरी प्रोजेक्ट मंजूर करतो म्हणून ह्यांनी आणि यांच्या नेत्यानं त्या ठिकाणी जमिनी बळकावल्या. त्याचं उत्तर द्या म्हणा. त्याचं उत्तर द्या म्हणा आधी.
MIDC साठी काय केलं त्या ठिकाणी 10,000 युवकांना त्या ठिकाणी रोजगार मिळावा म्हणून वारंवार प्रश्न मंजूर त्या ठिकाणी मांडला, परंतु केंद्राचं सरकार त्या ठिकाणी जीएसटीचा परतावा, केंद्राचं सरकार महाराष्ट्र राज्याला जीएसटीचा परतावा देणार, महाराष्ट्रातले उद्योग बाहेर न्यायला. ठीक आहे ताई, तुमचा MIDC हा. मी एक उद्योजक आहे. मी एक उद्योजक आहे. MIDC आता सध्या 70% MIDC बंद आहे. 70% MIDC बंद आहे. सूतगिरणी चालू होते, ती सूतगिरणी सुद्धा याने काढून घेतली. सूतगिरणी सुद्धा बंद केली. 3,000 ते 4,000 महिला कामाला होत्या. आपल्या माननीय विद्यमान आमदारांनी सूतमिल बंद केलेली आहे. 3,000 महिलांचा विकास म्हणून तुम्ही लढायला लागलो ना. महिलांचं धोरण तुम्ही काय करणार? 3,000 महिलांचं काय करायचं सांगा आता. आपल्या भगिनीचा प्रश्न आहे. आता माझ्या समोरच्या मित्रानं जो प्रश्न विचारला होता, एकच मिनिट. मला एक सांगा, तुम्ही काय म्हणले बांधवांना नोकऱ्या नाही. तुम्ही काय म्हणले बांधवांना नोकऱ्या नाही. माझं म्हणणं ऐकून घ्या ना. चला MIDCच्या मुद्द्याला घेऊन बोला. चला MIDC का युवकांना रोजगार नको? 450 अकरा MIDC. डॉक्टर पद्मश्री पाटील साहेबांच्या माध्यमातून तेरणा हॉस्पिटलसाठी जिल्ह्यातले हजारो पेशंट नेऊन नीट करून स्वतःच्या खर्चानं आणले. अध्यक्ष, मला MIDC बद्दल सांगा. ऐका, गौडगाव MIDCचं काम सध्या चालू आहे. सौर ऊर्जाचा प्लॅन तिथं चालू होणार आहे आणि 10,000 लोकांना नोकरी उपलब्ध होणार आहे. त्याच्यामुळं केव्हा 5 वर्ष खासदार होते. एक मुद्दा त्यांच्याकडे नाही, फक्त डॉक्टर पाटलाच्या घरावर टीका करून, त्यांच्यावर टीका करून त्यांचं राजकारण चालतंय. मला सांगा पालकमंत्री तानाजी सावंत का प्रचारात नाहीयेत? तानाजी सावंत आता नुकतेच एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या पुतण्याला त्यांनी तिकीट मागितलेलं होतं, त्यामुळे त्यांचा आता महायुतीनं निर्णय घेतलेला आहे की राष्ट्रवादीला ही जागा सुटलेली आहे. लवकरच तानाजी सावंत साहेब सुद्धा आणि सगळे आमचे दांडा चौगले सुद्धा सगळेच प्रचाराला कामाला लागणार आहे. 450 अकरा MIDC उभा राहिले. त्याच्यामध्ये फक्त 40 कामगार कामाला येतं, ते पण वॉचमॅन म्हणून. माझी मराठीच्या पोरांची शेती घेतल्या आणि तेच मराठी पोरं आता वॉचमॅन म्हणून येते. त्या MIDC मध्ये फक्त सोलर पंपावर वीज निर्मिती केली. माझा शेतकरी 1 तास जरी पाणी घ्यायचं म्हटलं तरी 8 तास तिथं लाईटीची वाट बघतोय. त्या MIDCचा शेतकऱ्याला काहीच उपयोग नाही. त्याच्यामुळं आमचा दुसरा विषय असा आहे, पार्ले पुण्याची किंमत 5 रुपये ठरली आहे, पण माझ्या शेतकऱ्याची भावाची किंमत का ठरलेली नाही? माझी ज्वारी काढायची म्हटलं तर 700 रुपये शेकडा ज्वारी काढायला आहे आणि ती ज्वारी. ठीक आहे, आपला मुद्दा लक्षात 700 रुपये शेकडा ज्वारी काढायला आहे, 200 रुपये शेकडा बांधायला आहे, त्या 2 रुपयाला ज्वारी मोडायला आणि 1700 रुपये माझ्या शेतकऱ्याची ज्वारी किंटलला जाते. आमच्या शेतकऱ्यावर अन्याय होते, हजारो शेतकरी आत्महत्या करतात. हे दोघांनी माझा एकच प्रश्न आहे सगळ्या पार्ट्यांच्या, सगळ्या कार्यकर्त्यांना आणि सगळ्या पार्ट्यांना. मी कोणत्या पार्टीचा नाही आहे. माझा एकच प्रश्न आहे की भ्रष्टाचारी नेत्यांना एक दुसऱ्याच्या पार्टीमध्ये तुम्ही केव्हा का घेतलं? आदर्श घोटाळा करणाऱ्या व्यक्तीला तुमच्या पार्टीमध्ये का घेतलं? सिंचन घोटाळा करणाऱ्याला एक दुसऱ्यामध्ये का घेतलं? तुम्ही एक दुसऱ्याचे एक सापनाथ आहे तर एक नागनाथ आहे. दुसरा माझा प्रश्न आहे की या 45 वर्षामध्ये धाराशिवचं प्रोग्रेस का नाही झाला? इथला नौजवान, इथला वंचित, इथला गरीब जो जवान होता आपला जिल्हा सोडून का गेला? माझा एक प्रश्न आहे. आलं लक्षात. प्रश्न पहिला त्यांनी काय म्हणले, त्यांच्या इतकं समाजकार्य कुणी केलं नाही. ती म्हणले माझ्या इतकं समाजकार्य कुणी केलं नाही, मी राजीनामा देतो वाटलं तर. त्यांना पहिला प्रश्न आहे, ह्यांनी आणि पाटील फॅमिलीला मिळून दरपळ पाटीला 14 एकर क्षेत्र गुळ फॅक्टरी चालू करून घेतलं होतं, जमीन बळकावली. राजीनामा द्या म्हणा, राजीनामा द्या. ऐका आता ऐकणार आहोत. माझ्या मित्राला उत्तर आहे
की त्यांनी सांगितलं की युनिटसाठी जमीन घेतलेली आहे, जमीन जाग्यावर आहे, तिथं कोण कसत नाही. तुम्ही त्याचा विचार करू नका. आम्ही किती उद्योग उभारले बघा. माझा स्वतःचा कारखाना आहे, त्याच्यात 150 लोक कामाला आहेत. फुकट मोफत हॉस्टेल आम्ही पुण्याला चालवतो. त्याच्यातला कोणता बहादर आहे सांगा? हजारो मोटर दिल्या, हजारो मोटर दिल्या. माझा एक प्रश्न आहे, ऐका ना, मी विचारू प्रश्न. मला एक प्रश्न विचारण्याची संधी असू शकते. माझा प्रश्न असा आहे, ऐका ना, माझा प्रश्न असा आहे, आमच्या प्रतिनिधींनी तुमच्या अर्चना पाटलांची मुलाखत घेतली होती. त्यांना असा प्रश्न विचारला गेला की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तुम्हाला तिकीट मिळालेलं आहे, हा, तुमचे यजमान भाजपमध्ये आहेत, हा, तर यापुढे तुम्ही जर खासदार होता तर राष्ट्रवादी वाढवण्याच्या संदर्भात तुम्ही काम करणार का? तर त्या म्हणल्या मी माझे जर यजमान भाजपमध्ये तर मी राष्ट्रवादीसाठी का करू? काय उत्तर आहे तुमचं? ज्या वेळेस घड्याळावर अर्चनाताई खासदार होणार आहेत तर निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही वाढणारच आहे आणि महायुती म्हणून सर्व नेत्याचं सहकार्यानं या पुढील काळात या जिल्ह्याचा विकास करणार आहे. मग तुम्हाला गॅरंटी अर्चना पाटील राष्ट्रवादी वाढवतील? हो, 100%. घड्याळ निवडून कोण येणार आहे? घड्याळ येणार आहे, वाढणारच. बरं नाही, ऐका ना ताई, तुम्हाला वेळ दिला मी, वेळ दिला मी. हे म्हणले ना 40 वर्ष काय केले. माझा प्रश्न असा आहे की अर्चना पाटील असं म्हणतात की बुवा मी राष्ट्रवादीत असली तरी मी राष्ट्रवादी वाढवण्याच्या संदर्भात का काम करू? अर्चनाताईचं मत होतं की मला खासदार करा, मी महायुतीचे उमेदवार आहे, एकट्या राष्ट्रवादीचे उमेदवार नाही, त्यामुळे मला खासदार झाल्यानंतर पूर्ण महायुतीचं वाढवायचं आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या दिल्लीमध्ये हातबळकट करायचे. काही विरोधकांनी अप्रचार केला आणि 40 वर्ष डॉक्टर साहेबांचे लाभार्थी सगळे. दादानी केली आणि या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी, शिवसेनेच्या महिला पदाधिकारी डुप्लिकेट कामगार मध्ये घुसवले आणि त्या ठिकाणी संप करून वारंवार त्या ठिकाणचं उत्पादन कमी करून ती कारखाना बंद पडला. दुसरा विषय होता यांचा पद्मश्री पाटलांनी काही काम केलं नाही. आज जे जिल्ह्यामध्ये जे गुळ फॅक्टरी दिसतात, ज्या गुळ फॅक्टरी आहेत, जे साखर कारखाने चालू आहेत, हे साखर कारखाने आणि गुळ फॅक्टरी का चालू आहेत? ऊस उत्पादन जास्त होते म्हणून. आणि ऊस उत्पादन का झालं? सिंचन क्षेत्र वाढलं आणि आदरणीय डॉक्टर पद्मश्री पाटील साहेबांच्या काळामध्ये हे सिंचन क्षेत्र वाढलेलं आहे. दुसरा एक मिनिट ज्या वेळेस आमच्या महिला भगिनीचं नारी शक्ती वंदन बिल केंद्रामध्ये पास होत असेल त्यावेळेस या खासदाराने त्या दिवशी अनुपस्थिती दर्शवली. या खासदाराला काय निवडून द्यावं आम्ही? महिलांच्या विरोधात आमचा नरेंद्र मोदींना 100% पाठिंबा आहे. महाराष्ट्र नवसेना अर्चनाताई पाटील यांच्या कंबरपून पाठीशी राहील. बर ऐका ना, माझा प्रश्न घेतोय. पहिले राज ठाकरे म्हणले लाव रे तो व्हिडिओ आणि आता भाजपला तुम्ही पाठिंबा देताय, हो ना? ज्या वेळेस नरेंद्र मोदी सरकारने चांगलं काम केलं तर ते अभिनंदनच व्हायला पाहिजे. 370 कलम असू द्या, परत त्याच्यानंतर जो 1000 वर्षापूर्वीचा जे राम मंदिरचा मुद्दा आहे ते कोर्टाने निर्णय दिल्यानंतर काँग्रेसच्या सरकारने झालं नसतं त्यांच्याकडून. ते फक्त नरेंद्र मोदीच करू शकतात विकास पुरुष म्हणून. मग तेव्हा नरेंद्र मोदी वाईट होते, आता नाहीये. त्यावेळेस कोर्टाचा निर्णय झालेला नव्हता. ऐका, त्याच्यानंतर दुसऱ्या सरकारनंतर कोर्टाचा निर्णय झाला. त्यानंतर नरेंद्र मोदी हे एकमेव असे देशातील एक व्यक्ती आहेत की जे फक्त हिंदुत्व. म्हणून तुमचा पाठिंबा, म्हणून तुमचा पाठिंबा. वेळ दिला मी तुम्हाला, वेळ दिला. एक मिनिट, जर नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं असेल तर इथून विकास. शेतकऱ्यानं आत्महत्या केलेल्या त्याच्या भावाला बोलू द्या, शेतकऱ्याने आत्महत्या. लक्षात एक मिनिट. काय गोंधळ आहे? या धाराशिव जिल्ह्यातील जनता सुज्ञ आहे. या जिल्ह्यामध्ये
सर या जिल्ह्यामध्ये नागरिकांच्या अडीअडचणी होणारे ओमराजे आणि जिल्हा नियोजन समितीमध्ये रम्मी खेळणारा खासदार निवडून द्यायचा का ही जनता ठरवणार आहे. आताच आमच्या काँग्रेसचे जे नेते आहेत दादाने सांगितलं की हा जिल्हा आत्महत्यामध्ये 3ऱ्या नंबरचा जिल्हा आहे. मात्र माझ्या भावानं 12 एप्रिल 2019ला याच खासदाराच्या नावानं चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. त्याला जबाबदार असणाऱ्या खासदाराला आज हीच काँग्रेसची लोक पाठिंबा देत आहेत. ज्या लोकांमुळे माझा भाऊ मेला, 72 शेतकऱ्यांच्या घरावर तुळशी पत्र ठेवलं या खासदारानं. 72 शेतकरी तर ऐका ना, तुमच्या खासदारांबद्दल प्रश्न आहे ना. त्यांनी 72 शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढलं, त्यांच्या कर्जाची परतफेड केली नाही. एक शेतकरी तांबारे म्हणून आहेत, खामसवाडीचे श्रीमंत तांबारे, पंढरपूरच्या मठात जाऊन बसलेत आता वैफल्यग्रस्त अवस्थेत, कारण घरात कोणी सांभाळत नाही. कर्ज हे तुमचा प्रश्न काय? माझा प्रश्न आहे, अशा खासदाराला ज्यांनी शेतकऱ्यांना आत्महत्या करायला भाग पडलं त्या खासदाराला निवडून द्यायचं का? एमआयडीसीचा मुद्दा हा म्हणता आता एप्रिल महिना चालू आहे, 600 टँकरनं पिण्याला पाणी द्यावं लागत आहे. अशी परिस्थिती आहे. आपली पिण्याची तहान भागू शकत नाहीत महाराष्ट्रातले राज्यातले सरकार, आणि तुम्ही शेतकऱ्याला पाणी द्यायचं लांबच आणि पुन्हा एमआयडीसीचा विषय घेऊन येता. पिण्याच्या पाण्याची समस्या जिथं सोडू शकत नाही तिथं एमआयडीसी वाढणार आहे का? सर मी इथून 20 किलोमीटर एक माझं गाव आहे बेंबळी म्हणून सर, त्या गावात राहतो मी. आज कमीत कमी 10 वर्ष झाले सर आमच्या गावात पाण्याची व्यवस्था नाही. रोड टँकरनी आणि गटाराचा पाण्यासारखं पाणी आमच्याकडे येतो. राहिली लाईट कुठंच नाही. ही खासदार असू द्या, आमदार असू द्या, ही पावणे रावळ्याचं राजकारण आहे. सामान्य माणूस जे आहे फक्त त्याला अडचण आहे. यांनी ह्यांचं आपसामध्ये मिळून जुळून काय बी करतात, पण सामान्य माणसाची एवढी बेकार अवस्था आहे जिल्ह्यामध्ये की सांगायसारखं काहीच राहिलं नाही. आणि राहिलं आरक्षणचं, ना ओबीसीला आरक्षण दिलं ना मराठ्याला आरक्षण दिलं, फक्त लॉलीपॉप दाखवलं या लोकांनी. साहेब या दोन्ही कल्ल्या उमेदवाराला विचारा की निवडून आल्यावर तुम्ही जिल्ह्यासाठी काय करणार आहोत, आणि ह्यांनी सांगावं मी बी सांगावं की जिल्ह्यासाठी यांनी काय. मी येणार, तो प्रश्न घेणार. ही लबाड बोलणारं सरकार आहे. सर्वप्रथम देशात फसवलं 15 लाख रुपये देतो म्हणून, आणि शेतकऱ्याला तर एवढं फसवलं, शेतकऱ्याच्या अंगावर गाड्या घातल्या भाजपच्या खासदारांनी. ह्या देशातले आणि काँग्रेसने काय केलं म्हणणाऱ्या सरकाराने प्रत्येक कंपन्या ऐकून टाकल्या, आणि जे बी महाराष्ट्रात यायला ती गुजरातला न्यायचं काम करायला लागलं. ही लबाड सरकार आहे. या लबाड सरकाराला त्यांनी जागा दाखवली पाहिजे. माझं इथं उपस्थित सगळ्या महिलांना एकच ह्यांना 100 रुपयाचं चॉकलेट दिलंय मोदी सरकारनं, आणि त्यातच आमच्या महिला खुश झाल्यात. 100 रुपयाच्या चॉकलेटवर ह्यांचं काय म्हणणं आहे त्यांना विचारा. ठीक आहे, आता मी सगळ्यांना वेळ दिला की नाही? सगळ्यांना वेळ दिला ताई. आता मी येतो. सगळ्यात महत्वाचा मुद्दा माझा उमेदवारावर बोलावं. आजच्या जे जिल्हा परिषद आमच्या जे उमेदवार आहेत अर्चनाताई पाटील यांनी जिल्हा परिषदच्या माध्यमातून अनेक महिला स्वावलंबी केल्यात. प्रत्येक ठिकाणी आरोग्य उपकेंद्राला डॉक्टर दिलेला आहे. अशा अनेक विकासाचे जी काम आहेत 1% न घेता 1% घेता. मी आता शेवटचे काही मुद्दे घेतो. शेवटचे काही मुद्दे? हा बोला. अर्चनाताई महिला खासदार म्हणून उभारल्यात, पण त्यांनी 10,000 महिलेचा अन्नात माती कालवली, सुतमिल बंद केली. वाघोली सुतमिल जी आहे ती अन्नात माती कालवली. 10,000 महिलेची सुतमिल बंद केली. गॅसचे भाव वाढविले, पेट्रोलचे, डिझेलचे, खताचे, पण एक शब्दानं बोलत नाहीत. उलट मराठा आरक्षणासाठी निषेध केलाय उमेदवाराच्या नवऱ्यानं, म्हणजे तुळजापूरच्या आमदारानं. मी तुळजापूर तालुक्यात मतदारसंघात आणि आमच्या गावात एकदा सुद्धा आले नाही. शेवटचा मुद्दा, वेळ संपला माझ्याकडे. मुद्दा हे समोरचे गल्लीतली निवडणूक असं घालते. लोकसभेची निवडणूक आहे. देशामध्ये नरेंद्र मोदीचं सरकार येणार आहे. जो आपल्याकडे विकास जिल्ह्याचा करायचा आहे त्याविषयी बोलणं गरजेचं आहे. राष्ट्रीय मुद्द्यावर हाच प्रश्न माझा आहे. या प्रश्नाला घेऊन वारंवार मी त्या प्रश्नाकडे या सगळ्यांना आणण्याचा प्रयत्न करा, पण खरं तर या मंडळींचीच मानसिकता मला दिसून येत नाहीये की त्यावरती चर्चा करावी का. कारण यात आरोप प्रत्यारोप करण्यातच सगळ्या मंडळींनी वेळ घालवलाय. जनता बघते, पब्लिक सब जानते, आणि तेच ठरवतील की पुन्हा एकदा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात कोणाला निवडून आणायचं. यानंतर इथंच थांबणार आहोत आणि पुन्हा एकदा बघूयात मूळ महाराष्ट्राचा जाणून घेण्याकरता कुठल्या मतदारसंघात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.